सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आणि मी ह्या वॉचनेट सर्व्हिसमध्ये आपल्या सर्वांचं पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्वागत करत आहेत की तुम्ही सर्वजण तयारीत आहे. नवीन वर्षामध्ये आम्ही सर्वजण थोड्या वेळात प्रवेश करणार आहोत. प्रभूला धन्यवाद देत, प्रभूची स्तुती करत, त्याला स्तवन करत आपण सर्वजण मिळून या वॉचनेट सर्व्हिसच्याद्वारे नवीन वर्षात प्रवेश करूया. प्रभूच्या हीच प्रार्थना करूया की प्रभू येणारा 2021 हे वर्ष आम्हासाठी, आमच्या परिवारासाठी आणि प्रभू आमच्या कार्यासाठी आणि आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रभू तू आशीर्वादित तू कर. स्तोत्रकार म्हणतो स्तोत्रसहिता 150 परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्या त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्ण वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीण वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतू वाद्य व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणाळे टाळ वाजून त्याचे स्तवन करा, झणझणाळ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक द्रासवानू प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर वाचलेली वचनं आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. प्रभूचे स्तवन करून आम्ही सर्वजण 2021 प्रवेश करणार आहोत. का नाही, ही वेळ जी आहे आपल्या स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करण्याची आहे. प्रभूला म्हणायचं, परमेश्वरा 2021 ज्या गोष्टी माझ्या जीवनात झाल्या जे तुला नापसंत पण असेल तर प्रभू तू मला क्षमा कर. आणि प्रभू 2021 मी व माझा परिवार आनंदाने तुला धन्यवाद दे, तुझे स्तवन करीत मी प्रवेश करत आहे. आमचा स्वीकार तू कर. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करीतो, तुला गौरवितो माझ्या पवित्र परमेश्वर की खरंच हा खूप सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला आहे की प्रभू 2021 प्रवेश करण्याच्या आधी प्रभू आम्ही आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं. प्रभू त्यामध्ये आम्ही पाहावं परमेश्वर की मागील चुका ज्या आम्ही केल्या आहे, मागील नापसंत गोष्टी जे तुला आवडत नव्हत्या त्या आम्ही करत होतो परमेश्वरा, मागील तुझ्या वचनाच्या विरुद्ध आम्ही चाललो परमेश्वरा, मागील गोष्टी परमेश्वरा जे परमेश्वर तुझ्या नियमाविरुद्ध बंडखोरी केली परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की हा वेळ आहे की आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं परमेश्वरा. आजच्या या रात्री प्रभू आम्ही सर्वजण ज्या समर्पित होतो परमेश्वरा, प्रभू तुझं वचन म्हणतं की ज्याचे पाप ज्याचे अधर्म क्षमा झाले आहे तो धन्य माझ्या परमेश्वरा. हो प्रभू, आम्ही स्वतःला धन्य मानतो कारण की प्रभू तुम्ही आमची सर्व अधर्म प्रभू परमेश्वर त्यावरती प्रभू तुम्ही तुझं दुर्लक्ष केलं आहे. आणि प्रभू तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आहे की आम्ही या नवीन वर्षाच्या भक्तीच्याद्वारे प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या मेजासमोर पुन्हा येऊन आपल्या स्वतःला तुझ्यासाठी योग्यतेचं पात्र ठरू परमेश्वरा, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्यासाठी 2021 या वर्षी प्रभू एक हंगामी फळ आणणारे व्यक्ती असू परमेश्वरा. हो प्रभू, आम्ही विश्वास करतो प्रभू राया, आम्ही क्लेम करतो हे 2021 हे वर्ष की प्रभू तुम्ही आम्हासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या हर एक गोष्टींसाठी प्रभू तुम्ही आशीर्वादित केलं आहे. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती येतो. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण वचनामध्ये जाऊया. आणि आजच्या मन्नाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे किंवा मी बोलू शकतो की आजच्या या वॉचनेट सर्व्हिसला जे वचन प्रभूने आम्हाला सर्वांना दिलं आहे की आम्ही आमच्या जीवनाबद्दल विचार करावा, ते म्हणजे इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय 14 ते 21 ही वचनं आपण वाचूया. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय 14 ते 21 ही वचनं आपण वाचूया. मी यावेळेस विनंती करतो रेखा दामले आंटींना की ते पुढे येतील आणि हा शास्त्रभाग वाचण्यास आम्हाला सहायता मदत करेल. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय 14 ते 21. लेटर टू द एफिशियन्स, इफिसो की पत्री ह्याचा 5th चॅप्टर 14 to 21 ही वचनं आपण वाचूया. इफिकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 14 ते 21 वचनं आपण वाचूया. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.
द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. परमेश्वर वाचलेली वचनं आशीर्वादित करो. आमेन. प्रभू वाचलेली वचनं आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. यावेळेस आपण वचनामध्ये जायच्या आधी मी कॉयर टीमला विनंती करतो की ते पुढे येतील आणि स्तुती आराधनामध्ये आम्हा सर्वांना त्या सिंहासनासमोर घेऊन जाईल जिथे प्रभू विराजमान आहे. आमच्या हृदयांना तयार करेल की आम्ही धन्यवाद देत त्या वचनाला ऐकून आम्ही 2021मध्ये प्रवेश करू. पुढचा वेळ मी कॉयर टीमच्या हातात देऊ इच्छितो. धन्यवाद. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रभु यीशु मसीह के नाम से आप सभी का स्वागत करते हैं आज की इस भक्ति में, जब हम साल के अंतिम दिनों में आज आखिरी दिन है जब हम इस जगह इकट्ठा हुए हैं परमेश्वर की स्तुति करने के लिए, हमारे प्रभु यीशु मसीह का धन्यवाद करने के लिए. तो आइए, जब हमारे प्रभु यीशु मसीह ने, पिता परमेश्वर ने हमें साल भर संभाले रखा है, हर मुसीबत से, हर परेशानी से, हर दिक्कत से, हर कमी घाटी से बचाया रखा है, तो उसका धन्यवाद करें, उसका आभार करें, क्योंकि ये उसी की महाकरुणा का फल है कि आज का ये दिन हम देख पा रहे हैं. आइए तो मिलकर इस गीत को गाए जो कहता है, आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आभारी 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले. राहायला जागा येशूने दिले. आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने दिले, पापाची क्षमा येशूने दिले, नवं जीवन येशूने दिले, नवा जीवन येशूने दिले, पापांची क्षमा येशूने दिले, पापाची क्षमा येशूने दिले, नवं जीवन येशूने दिले. नवा जीवन येशूने दिले. आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हालेलुया. हालेलुया. सचमुच हमारा प्रभु यीशु मसीह आदर, सम्मान और धन्यवाद के योग्य है, क्योंकि ये साल मुसीबत से भरा रहा, परेशानियों से भरा रहा, लेकिन उसकी कृपा, उसकी दया, उसकी करुणा हम पर इतनी है, उसका प्यार इतना है कि हम हर मुसीबत से, हर परेशानी से, हर कमी घटी से बचे रहे. है ना? वो इस संसार में इसलिए आया ताकि हम अनंत जीवन को पाए, ताकि हम भरपूरी का जीवन पाए. है ना? उसी नाम में मुक्ति है, उसी नाम में शक्ति है. तो आइए इस गीत को गाएं और उसके नाम को और ऊंचा उठाएं, जो कहता है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. हालेलुया. हालेलुया.
अपने सरों को झुकाएं और उसके हर एक उपकारों के लिए आज उसका धन्यवाद करें, क्योंकि मुसीबतें परेशानियाँ कितनी भी बड़ी हो, क्योंकि हमारे प्रभु यीशु मसीह का नाम उन हर मुसीबतों, उन हर परेशानियों, उन हर बीमारियों से ऊँचा है। ये साल मुश्किल भरा रहा, लेकिन हमारे परमेश्वर पिता का प्यार इतना है हम पर कि उसने हमें हर मुसीबत से, हर परेशानी से, हर दिक्कत से बचा के रखा। हमारा प्रभु यीशु मसीह इस संसार में इसीलिए आया ताकि हम उद्धार पाए, ताकि हम अनंत जीवन पाए, ताकि हम भरपूरी का जीवन पाए। आइए उसका हम धन्यवाद करें, उसकी स्तुति करें, क्योंकि उसके उपकार हम पर अपार है, उसकी कोई सीमा नहीं। उसका धन्यवाद करें। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं। प्रभु जी, हम आपका धन्यवाद करते हैं, आपके असंख्य उपकारों के, आपके असंख्य दया के लिए। प्रभु जी, हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी, क्योंकि हम आपको धन्यवाद के सिवा और क्या दे सकते हैं प्रभु जी। आपका वचन कहते हैं, मेरे मन यहोवा को धन्य कर और उसके किसी उपकार को न भूलना, क्योंकि आपके उपकार प्रभु जी हम पर अपार है प्रभु जी, जिन्हें गिना नहीं जा सकता प्रभु जी। हमने ऐसा किया ही क्या है प्रभु जी, हमने ऐसा कौन सा बड़ा काम किया प्रभु जी, लेकिन आपका प्यार प्रभु जी हम पर इतना है प्रभु जी कि आपने हमें साल भर संभाले रखा। आपने प्रभु जी हमें अब तक बचाए रखा प्रभु जी, हर मुसीबत से, हर परेशानी से,
विशेषकर प्रार्थना करता हूँ प्रभु जी हमारे चर्च के हर एक सदस्य के लिए जो हमारे साथ ऑनलाइन जुड़ा है, निश्चुड़ा है प्रभु जी, इस वक्त जहाँ है प्रभु जी, जो बीमार है प्रभु जी, मुसीबत में, परेशानी में प्रभु जी, आप प्रत्येक प्रभु जी आप अपने अनुग्रह से भर दीजिए प्रभु जी, अपनी दया से, अपनी कृपा से प्रभु जी प्रत्येक को भर दीजिए प्रभु जी, क्योंकि प्रभु जी आप हमसे प्यार करते हैं प्रभु जी, आप हमें अकेला नहीं छोड़ते हो प्रभु जी। मैं आपका धन्यवाद करता हूँ आने वाले वचन के लिए, आपका धन्यवाद करता हूँ प्रभु जी। वो वचन प्रभु जी आपकी ओर से हो प्रभु जी, वो वचन हमारे मनों में कार्य करे, ऐसा होने दे प्रभु जी। एक बार फिर प्रभु जी साल भर आपने बचाए रखा, मैं धन्यवाद करता हूँ इस समय के लिए, आपका धन्यवाद करता हूँ आने वाले सालों के लिए प्रभु जी, मैं आपका धन्यवाद करता हूँ। सारा आदर महिमा गौरव आपको देता हूँ, प्रार्थना उद्धार करता हूँ प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। आमेन। प्रेज द लॉर्ड सर्वांना। प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि थोड्या वेळात आम्ही नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की का नाही आम्ही जेव्हा नवीन वर्षात प्रवेश करू तर ही प्रार्थना झाल्यानंतर आम्ही सगळेजण घरगुती प्रार्थनेमध्ये बसू आणि त्यानंतर आम्ही धन्यवाद देत, प्रभूची स्तुती करत, प्रभूची आराधना करत, स्तोत्रे गात आम्ही गुडघे टेकून, रडून, विलाप करून, धन्यवाद देऊन आम्ही 2021मध्ये प्रवेश करू। आणि प्रभू आम्ही विश्वास करतो की प्रभू 2021 हे वर्ष तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादित असं ठेवलं आहे, केलं आहे आणि त्याला आम्ही हो आणि आमेननी सर्वांनी त्याचं उत्तर द्या। हो प्रभू, आमेन। आम्ही विश्वास करतो की 2021 हे वर्ष आम्हा सर्वांसाठी तुम्ही आशीर्वादित केलं आहे। यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ। पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो की खरंच एक वॉचनेट सर्व्हिसमध्ये तुम्ही आम्हाला आज जे वचन दिलं आहे हे वचन एक आम्हासाठी अभिवचन आहे की ह्याला घेऊन, या वचनाला घेऊन आम्ही 2021मध्ये प्रवेश करावं। परमेश्वरा धन्यवाद देतो माझ्या पवित्र प्रभू परमेश्वरा या वचनासाठी, जे वचन आम्हाला पुन्हा एकदा संधी देत आहे तुझ्यामध्ये उभं राहण्याची। परमेश्वरा आम्ही जसेही आहे तुझ्या चरणी येत आहे परमेश्वरा, आमचा स्वीकार कर। आणि प्रभू आजची ही रात्र आम्हासाठी, आमच्या घरासाठी तू आशीर्वादित तू कर परमेश्वरा। जसं मिसर देशामध्ये परमेश्वरा ती रात्र प्रभू तू फिरत होता परमेश्वरा, आणि प्रभू परमेश्वरा पहिल्या ज्यांच्या घरावरती प्रभू ते चिन्ह नव्हतं परमेश्वरा, त्या घरातील ज्येष्ठ पुत्र प्रभू परमेश्वरा, प्रभू त्याला तो मरणार प्रभू असा तुम्ही आदेश दिला होता परमेश्वरा। आजची ती रात्र आहे परमेश्वरा की प्रभू तू जेव्हा तुझा आत्मा हर एक घरोघरी जात असताना परमेश्वरा, आम्ही तुला प्रभू तुझ्या पुत्राच्या पवित्र रक्तामध्ये आम्ही प्रभू शुद्ध झालेले दिसू परमेश्वरा। आणि प्रभू परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझी महिमा करताना आम्ही दिसू परमेश्वरा। आणि म्हणून ह्या क्षणी तुझ्या चरणी आम्ही सर्वजण येत आहे। तुझ्या दासाला तुझा दास तुझ्यासमोर लीन आणि नम्र होतो परमेश्वरा। त्याच्या होटांना तू स्पर्श कर, जेणेकरून जे वचन येणार आहे परमेश्वरा त्या वचनाच्या द्वारे जेव्हा मंडळी ऐकत असताना या वचनाच्या द्वारे प्रभू हर एक हृदयांमध्ये हंगामी पीक येऊन दे परमेश्वरा। आणि प्रभू या वचनानुसार ते चालावं ही समीच्या चरणी प्रार्थना करतो। ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। आणि माझ्या प्रियांनो, खूप सुंदरसं वचन प्रभूंनी आम्हाला दिलं आहे। इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 14 ते 21 ही वचनं आपण वाचली आहो। आणि सुंदरसं वचन आहे माझ्या प्रियांनो। आणि एक गोष्ट आहे की वॉच नाईट सर्व्हिस जी आहे ना, ही सर्व्हिस आम्हाला काय बोलतात, आम्ही एक गोष्ट सांगत आहे की तुम्ही मागील दिवसांना सोडून, मागील वेळेला सोडून तुम्ही एका नवीन दिवसामध्ये, नवीन वर्षामध्ये प्रवेश करत आहे। आणि प्रभूला धन्यवाद देऊया की आम्ही जेव्हा मागील दिवसांना पाहतो, मागील दिवस आमच्या जीवनात अंधकाराचे असू शकतात, त्रासाचे असू शकतात, संकटाचे असू शकतात, मृत्यूचे असू शकतात, किंवा एक वेगळा अनुभव असू शकतो, पण तरीसुद्धा माझ्या प्रियांनो प्रभूंनी आम्हाला नवीन दिवस आमच्या जीवनात जोडला आहे, नवीन वर्ष आमच्या जीवनात जोडलं आहे। मागील दिवसांमध्ये जो मागील वेळ जो होता, आम्ही वाईट मित्रांबरोबर घालवला असेल, वाईट संगतीबरोबर घालवला असेल, वाईट गोष्टी केल्या असेल, तो वेळेचा आम्ही सदुपयोग केला नसेल, पण प्रभूंनी पुन्हा एकदा वॉचनेट सर्व्हिसच्या नंतर एक संधी दिली आहे की जेव्हा आम्ही नवीन वर्षात प्रवेश करू,
आम्ही आमच्या वेळेचा सदुपयोग करू. आणि म्हणून मी बोलू शकतो की वॉच नाईट सर्व्हिस जी आहे ही फॅमिलीसाठी नाही आहे किंवा एका ग्रुपसाठी नाही आहे, पण ही वॉच नाईट सर्व्हिस जी आहे ही वैयक्तिक आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे. की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनाला पहा, मागील गोष्टींना पहा, मागील वेळेला पहा आणि प्रभूने पुन्हा एकदा जी संधी दिली आहे त्या संधीचा सदुपयोग करून तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करा. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या या दिवशी कित्येकांनी हा दिवस पाहिला नाही. कित्येक जण होते ज्यांना ही वेळ भेटली नाही पाहण्याची. माझ्या प्रियांनो, प्रभूचं प्रेम आमच्यावरती आहे. आम्ही चुकलो पण असू किंवा वाईट मार्गावर सुद्धा गेलं असू किंवा काहीतरी आमच्या जीवनात झालं असेल म्हणून आम्ही ख्रिस्ताला सोडलं पण असू, पण मी तुम्हाला सांगतो की प्रभू आमच्यावरती एवढा प्रेम करतो की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा एक संधी दिली आहे की आम्ही ह्या सर्व गोष्टी सोडून पुन्हा एकदा प्रभूमध्ये उभं राहा. आणि म्हणून वॉच नाईट सर्व्हिस माझ्या प्रियांनो आम्हाला काय गोष्ट शिकवत आहे आणि असं वचनसुद्धा आम्हाला जागृत करत आहे की आम्हाला आता इथून पुढे 2021मध्ये आम्हाला प्रभूसाठी उभं राहायचं आहे. वॉच नाईट सर्व्हिस माझ्या प्रियांनो ही एक सर्व्हिस आम्हाला एक संधी देते आमच्या प्रायोरिटीजला विचार करण्याची. रिडिफाईन्ड ऑर प्रायोरिटीज. आमची प्रायोरिटी काय आहे? जे काय मी करत आहे ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का ते माझ्यासाठी अर्जंट आहे? आम्ही दरवेळेस बोलतो की मी खूप बिझी आहे, आम्ही म्हणतो की आम्हाला खूप कामं आहे, पण मी तुम्हाला सांगतो की 2021मध्ये प्रवेश करताना तुम्ही तुमची प्रायोरिटीज बदला, तुमचे विचार बदला. त्यामध्ये तुम्ही हे पहा की तुम्हाला ते किती इम्पॉर्टंट आहे, ते कामामध्ये अर्जंट आहे का इम्पॉर्टंट आहे. अगर इम्पॉर्टंट आहे तर ठीक आहे, पण अर्जंट आहे तर त्याबद्दल तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. विचार करा की हे महत्त्वाचं आहे की नाही. विचार करा तुमच्या प्रायोरिटीजला घेऊन की जी प्रायोरिटी तुम्ही आतापर्यंत व्यर्थ घालवली इतर गोष्टींना घेऊन. तुम्ही वर्षभर बोलले असेल हे काम माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ही ड्युटी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मला हे काम करणं फार इम्पॉर्टंट आहे, हे अर्जंटली मला करायचं आहे. पण 2021मध्ये या वॉच नाईट सर्व्हिसच्याद्वारे तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा की वेदर दॅट वर्क इज इम्पॉर्टंट what you are doing throughout the year in 2020 or it was urgent for you. आणि त्याच कंडिशनला घेऊन तुम्ही अगर 2021मध्ये प्रवेश करत आहे ना तर कुठेतरी थांबा, आता विचार करा. मी तुम्हाला हेच सांगते. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही वॉच नाईट सर्व्हिसमध्ये दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही तुमचा उद्देश जाणा. तुम्ही प्रभूमध्ये राजदूत आहे, तुम्हाला प्रभूने वेगळं केलं आहे. प्रभूने तुम्हाला त्या सुसमाचारसाठी उभं केलं आहे. तुम्हाला एका ख्रिस्ती घरामध्ये जन्म दिला आहे. प्रभूचा उद्देश हाच आहे की तुम्ही इतरांची सेवा न करता तुम्ही तुमचा उद्देश समजा आणि खरा परमेश्वर आहे तेजी तुम्ही सेवाकार्य करा. जेव्हा तुम्ही तेजी सेवाकार्य करेल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा जन्माचा अर्थ काय होता. प्रभूने का तुम्हाला त्या ख्रिस्ती घरामध्ये जन्म दिला. आणि म्हणून वॉच नाईट सर्व्हिस आम्हाला ही दुसरी गोष्ट शिकवत आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे माझ्या प्रियांनो. मी पाहिलं आहे की खूप जण असे आहे की त्यांना विजनच नाही आहे. वॉच नाईट सर्व्हिस तुम्हाला सांगत आहे की रिडिफाईन युअर विजन. रिडिफाईन युअर विजन. नेक्स्ट 25 इयर्समध्ये तुमचे विजन्स काय असणार आहे तुम्ही ते रिडिफाईन करा. तुम्ही ते शोधा. तुम्ही ते बोला की नाही मला हा गोल अचीव करायचा आहे. मग तो आध्यात्मिक जीवनाचा का नसो, मला अचीव करायचा आहे. मला पवित्र आत्म्याचे फळ, पवित्र आत्म्याचे वरदानं मला प्राप्त करायचे आहे. मला अन्य भाषेचं दान मला प्राप्त करायचं आहे. लोक प्रभूमध्ये वाढत आहे. माझ्या मागे येऊन जे मसीह लोक, जे विधर्मी लोक आहे ते प्रभूमध्ये वाढले आहे. प्रभूने त्यांना भेट दिली आहे. प्रभू त्यांच्याद्वारे अद्भुत कार्य करत आहे. त्यांची प्रार्थना ऐकण्यात येत आहे. पण मी तिथेच आहे. त्याच्या मागे एकच कारण आहे माझ्या प्रियांनो, आपल्या विजनमध्ये आपण त्यावरती लक्ष देत नाही आहे. आणि म्हणून आजच्या या रात्री मी तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही तुमचं जे विजन आहे
त्याबद्दल तुम्ही विचार करा की तुम्ही 25 वर्षानंतर तुम्ही काय करणार आहात. एका पेपरावरती फक्त लिहून ठेवू नका. जे पेपरावरती तुम्ही लिहून ठेवलं असेल ना ते फक्त पेपरावरतीच राहणार आहे, पेपरवरतीच राहणार आहे आणि त्याचं काहीच होणार नाही. पण 2021मध्ये तुम्हाला अगर प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला एक विजन ठेवायचं आहे. आणि चौथी गोष्ट माझ्या प्रियांनो की वॉच नाईट सर्व्हिस जी आहे ही एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला देत आहे, एक संधी आम्हाला देत आहे की आम्ही आमचे गोल्स जे ऑफ करून ठेवले होते आतापर्यंत त्याला ऑन करण्याची माझ्या प्रियांनो. ते गोल्स जे तुम्ही बंद केले होते, जे तुम्ही म्हटलं होतं की प्रभू मी तुझ्यामध्ये या सर्व गोष्टी करेल, पण तुम्ही विसरून गेले किंवा ते ऑफ करून ठेवून टाकलं, पण प्रभूला त्या सर्व गोष्टी लक्षात आहे. जे तुम्ही करू शकले नाही तुमचे गोल्स, प्रभूला म्हणा ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की प्रभू आम्ही आमचे गोल्स पूर्ण करू. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आणि फार महत्त्वाची आहे, हर एक भाऊ हर एक बहिणींसाठी जे दुखी अंतकरणाने बसले आहे, जे रडत आहे, जे आपल्या स्वतःला एकटे पाहत आहे, मी तुम्हाला सांगतो वॉच नाईट सर्व्हिस ही तुम्हाला एक संधी देत आहे की तुम्ही तुमच्या पास्टला बरीड करा. प्रेज लॉर्ड. म्हणा एव्हरीथिंग इज ओव्हर राईट नाव. हर एक गोष्टी 2020मध्ये या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये मी संपवत आहे, मी त्याला बरीड करत आहे. मी त्या बार्गेजला त्या बॅगेजला मी फेकत आहे, मी स्वतःला लूज करत आहे. जे काय आत्मा मला डिस्ट्रॅक्ट करते मी ते लूज करत आहे आणि मी ते सर्व बरीड करून, सर्व त्या कबरेत टाकून, सर्व ते मागे सोडून मी येशूमध्ये नवीन वर्षात प्रवेश करत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, खूप सुंदरसं हे वॉच नाईट सर्व्हिस प्रभूने आम्हाला दिली आहे. अनेक लोक आहे आज जगामध्ये पार्टी करत आहे, अनेक लोक आहे जे खूप आनंदात आहे आणि मौजमस्ती करत आहे या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रभूमध्ये धन्य आहात जे यावेळेस मला पाहत आहे. तुमची ही 5 गोष्ट आहे, या 5 गोष्टीच्या द्वारे 2021मध्ये तुम्ही प्रवेश करा. आणि म्हणून माझ्या प्रियांनो सुंदरसं अभिवचन परमेश्वराने आज या वॉच नाईट सर्व्हिसच्या द्वारे आम्हाला दिलं आहे. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि ह्याचं 14वं वचन. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि ह्याचं 14वं वचन. यावेळेस मी विनंती करतो रेखा दामले आंटींना की हे वचन वाचेल. 14वं वचन. म्हणून तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो हे निद्रिस्त जागा हो व मेलेल्यातून उठ. व मेलेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. इंग्लिशमध्ये खूप सुंदर रीतीने म्हणण्यात आलं आहे. इंग्लिशमध्ये म्हणण्यात आलं आहे अवेक ओ स्लीपर. हे झोपलेले लोक जागे व्हा. आणि माझ्या प्रियांनो ह्यावेळेस हे फार महत्त्वाचं आहे आम्हाला ही गोष्ट समजणं की पॉल त्या काळामध्ये कोणाला म्हणत होता ही गोष्ट की जागे व्हा. कोणाला म्हणत होता ही गोष्ट की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जागे व्हा. जे झोपलेले आहे, जे प्रभूमध्ये होते, जे प्रभूमध्ये वाढले, ज्यांनी प्रभूचा अनुभव घेतला, ज्यांना आध्यात्मिक फळ प्राप्त झालं, जे दान आणि वरदानमध्ये होते, ज्यांनी प्रभूमध्ये अभिषेक पाहिला होता, जे प्रभूमध्ये सेवकायमध्ये होते, अशा लोकांना, अशा ख्रिस्ती लोकांना इथे म्हणत आहे पॉल की उठा, हे निर्द्रस्त जागे व्हा. कारण की वेळ आली आहे. आज मंडळीला सुद्धा पॉल ह्याच शब्दांनी हाक मारत आहे, परमेश्वर ह्याच शब्दांनी हाक मारत आहे अवेक ओ स्लीपर. उठा, जागे व्हा आपल्या जागेवरनं. कारण की इथे पॉल सांगत आहे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये झोपलेले आहात. भले तुम्ही फिरत आहात, चालत आहात, चांगले वस्त्र घालत आहात, तुम्ही दाखवत आहात की तुम्ही सोसायटीमध्ये खूप उंच दर्जेवर आहे, तुम्ही तुमच्याकडे पैसा आहे, धनसंपत्ती आहे, स्वतःचं घर आहे, लेकरं शिकत आहे, पण तरीसुद्धा तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मेलेले आहात. आणि म्हणून तो म्हणत आहे इथे, आणि तो म्हणत आहे हे निर्द्रस्त जागे हो, अवेक ओ स्लीपर.
माझ्या प्रियांनो, तो आज मंडेला सुद्धा म्हणत आहे. तो म्हणत आहे की तुमचे डेचे डे रुटीन जे आहे, तुमची 30 ॲक्टिव्हिटी जी आहे, तुमचे तो स्वभाव जो आहे, तेच टी व्ही पाहणं जे आहे, तुमचे तेच मित्र आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या वर्षी 2021मध्ये तुम्हाला जागं होणं फार महत्त्वाचं आहे. अगर तुम्ही या सर्व गोष्टीतून जागे होईल तर त्यावेळेस बायबल म्हणतं की त्यावेळेस तुम्ही त्या मेलेल्या दिशेतून तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रकाशमान होईल. तुम्ही ख्रिस्तात तुझवर प्रकाश चमकेल, बायबल असं म्हणतं माझ्या प्रियांनो. आणि म्हणून ही फार महत्त्वाचं आहे की आज आम्हाला जागं व्हायचं आहे. आम्ही जे झोपलं आहे, इथे प्रभू म्हणत आहे उठ, जागा हो. कारण की इथे परमेश्वर आम्हाला संधी देत आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं की 2021मध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला, प्रभूंनी आम्हाला एक संधी दिली. त्याच्या प्रेमामध्ये तर आम्हाला ती गोष्ट प्राप्त झालीच आहे, त्याची दया आमच्यावरती आहे, त्याची कृपा आमच्यावरती झाली आहे. पण तरीसुद्धा प्रभूंनी आम्हाला एक संधी दिली आणि म्हणत आहे की 2021मध्ये जेव्हा तू प्रवेश करत आहे तर तुझी जी अवस्था आहे, निद्रस्त अवस्था जी आहे, जी झोपेची अवस्था आहे, त्यातून तुला उठणं अति महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तू उठणार नाही ना त्यातून, तोपर्यंत तुला कळणार नाही की तुम्ही काय काय गोष्टी आपल्या जीवनात सोडल्या आहे, गमावल्या आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, इथे पॉल एक चेतावणी देत आहे. आजच्या रात्री, आजच्या या वॉचनाईट सर्व्हिसमध्ये हे अभिवचन आम्हाला सांगत आहे, उठा, जागे व्हा. तुमच्या ते डे टू डे ॲक्टिव्हिटीज जे तुम्ही करत आहे ते आता सोडा. जे तुम्ही प्रभूला आतापर्यंत प्रार्थनेला वेळ देत नव्हते ते तुम्ही आता काढा आणि प्रभूला वेळ द्या. जे तुम्ही उपवास प्रभूमध्ये करू शकत नव्हते, आता वेळ द्या की प्रभू मला तुझ्यामध्ये उपवास करायचा आहे. प्रभूला जे तुम्ही त्या टी व्हीचे सिरियल्स तुम्ही सोडू शकत नव्हते, ती वेब सिरीज तुम्ही सोडू शकत नव्हते, प्रभू म्हणत आहे की आता उठा, जागे व्हा. कारण की ख्रिस्ताचं दुसरं आगमन जवळ आलं आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही कुठल्या व्यक्तीला जागा करू शकतो माहिती आहे का? जो गार झोपला असेल ना, त्या व्यक्तीला आम्ही सहजपणे जागा करू शकतो. पण आम्ही जो झोपण्याचं नाटक करतो तो व्यक्ती, त्याला तुम्ही कितीही जागा करायचा प्रयत्न करा, तो काय करणार आहे? असं दाखवेल की तो खूप गार झोपला आहे. अगर तसं ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही आहे तर वी आर इन अ डेंजर झोन. आणि ती दशा कुठली आहे माहिती आहे का? पुढे काय म्हणत आहे तो, की तुमच्या मृत्यू अवस्थेमधून तुम्ही वर या, तुम्ही ज्या जागे व्हा व मेलेल्यातून उठा. ह्याचा अर्थ हे आहे की आज ख्रिस्ती व्यक्ती जे आहे आपले डे टू डे रुटीनला घेऊन, सेम टी व्ही सिरियल पाहून, त्याच स्वभावाला घेऊन, त्याच मित्रांना घेऊन त्यांची दशा जी आहे मृत्यूसारखी झाली आहे. ते मेले आहे प्रभूमध्ये, ते पीक आणत नाही आहे, ते हंगामी फळ देत नाही आहे. आणि त्यामुळे अगर खरंच ख्रिस्तामध्ये पुढे वाढायचं आहे तर पॉल म्हणत आहे तर ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती येणं अतिमहत्त्वाचं आहे. का नाही? मी विनंती करतो, हर एक परिवार मला जे पाहत आहे, ह्या क्षणी 1 सेकंड तुम्ही आपल्यासाठी प्रार्थना करा, आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. प्रभूला म्हणा, परमेश्वरा, मी मेलेलो आहे, मी झोपलेलो आहे, माझं घर मेलेलं आहे, माझं घर झोपलेलं आहे. परमेश्वरा, ही संधी तू मला दिली आहे, आम्हाला दिली आहे तुझ्यामध्ये जागं होण्याची. ख्रिस्ताचा प्रकाश आजच्या रात्री आमच्या घरावरती चमकून दे परमेश्वरा. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या या घराला, त्या प्रकाशाची आमच्या या घराला गरज आहे माझ्या परमेश्वरा. ही 1 सेकंडची प्रार्थना तुम्ही मनात करा. जागे व्हा, जागे व्हा. जोपर्यंत तुम्ही जागे नाही होणार माझ्या प्रियांनो, तुम्ही एका खोट्या आश्वासनामध्ये असेल की तुम्ही ख्रिस्ती आहे आणि स्वर्गात जाणार आहे. नाही. आणि म्हणून ही वॉच नाईट सर्व्हिस आम्हाला एक संधी देत आहे.
आम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतः तुमची परिस्थिती बदलू शकतात. तुमची परिस्थिती बदलायला दुसरा कोणी व्यक्ती येणार नाही. तुमची परिस्थितीमधून काढण्यासाठी दुसरा तुमचा मित्र येणार नाही. तुमचे पाळक येणार नाही. तुमच्या परिस्थितीला मधून वर येण्यासाठी तुम्ही स्वतःच ट्राय करू शकतात. आणि ते कसं होईल? जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती चमकेल. माझ्या प्रियांनो, खूप सुंदर रीतीने म्हणण्यात आलं आहे की ख्रिस्ताचा प्रकाश, काय म्हणण्यात आलं आहे की ख्रिस्त तुझवर प्रकाशेल. इंग्लिशमध्ये म्हणण्यात आलं आहे की अँड क्राइस्ट विल शाईन ऑन यू. माझ्या प्रियांनो, फार महत्त्वाचं आहे ही गोष्ट आम्हाला समजणं. अवेक ओ स्लीपर, अराइज फ्रॉम द डेथ अँड क्राइस्ट विल शाईन ऑन यू. इथे सांगत आहे पॉल की ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये प्रकाशित होणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा एका अंधाराला प्रकाशची ज्योती चमकते किंवा कुठली गोष्ट प्रकाशमान होते, तेव्हा काय होतं? ती गोष्ट एक्सपोज होऊन जाते. आणि जेव्हा ती गोष्ट एक्सपोज होते, आम्हाला माहीत पडतं की तिथे काय आहे. अगर हा हॉल आहे आणि या हॉलमध्ये लाईट गेली, तर लाईट गेल्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही. कदाचित तुम्ही माझा आवाज ऐकेल, तुम्हाला असं वाटेल की अंधारात कोणीतरी आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा अंधार होईल तर तुम्ही हा क्रिसमस ट्री पाहू शकणार नाही, तुम्ही हा क्रॉस पाहू शकणार नाही, तुम्ही वेदी पाहू शकणार नाही, तुम्ही हे जे पुलपीट आहे हे छोटंसं हे तुम्ही पाहू शकणार नाही, तुम्ही माईक पाहू शकणार नाही. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला एक्सपोज होणार नाही की समोर काय आहे. पण ज्यावेळेस लाईट आली अचानक, त्यावेळेस सर्व गोष्टी काय होणार आहे? प्रकाशमय होणार आहे. आणि ज्यावेळेस प्रकाशमय होईल, तुम्ही सर्व गोष्टी पाहिल की माईक आहे, स्टँड आहे, अल्टर आहे, वेदीवर लाईट जळत आहे, क्रिसमस ट्री आहे, वेदी चमकली आहे डेकोरेशननी, आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यात येईल. आणि म्हणून अगर आमच्या मेलेल्या अवस्थेला अगर तुम्हाला पुन्हा जिवंत करायचं आहे, तुमच्या मेलेल्या अवस्थेला तुम्हाला पुन्हा प्रभूमध्ये उभं राहायचं आहे ना, तर तुम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश चमकणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश जेव्हा तुमच्यावरती चमकेल, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी एक्सपोज तुम्हाला दाबून ठेवल्या होत्या, तुमचा जो घाणेरडा स्वभाव, तुमचं जे लेझीनेस, तुमची ती रॉंग कंपनी, तुमचं पैसे जे वेस्ट करण्याचा जो तरीका तुम्ही जे दाबून ठेवलं होतं ना, प्रभूच्या प्रकाशाच्या द्वारे ते सर्व गोष्टी एक्सपोज होईल. आणि एक्सपोज झाल्यानंतर माझ्या प्रियांनो, प्रभू तुम्हाला सांगेल की कशा रीतीने त्या अवस्थेमधून, त्या अंधारामधून तुम्ही बाहेर येऊ शकतात. आज अनेक असे घरं आहेत मेथोडिस्ट मराठी चर्चमध्ये जे मला पाहत आहे, आणि त्या घरामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रियांनो, खूप काय गोष्टी सैतानाने दाबून ठेवल्या आहे. खूप काय गोष्टी आहे. भांडणाचा आत्मा आहे. मग आम्ही पाहतो की तिथे मूर्तीपूजाचा आत्मा आहे, व्यभिचाराचा आत्मा आहे. त्या घरामध्ये विचक्राफ्ट आहे. ख्रिस्ती परिवार आहे, पण अंधारात सैतानाने त्या घरांना असं दाबून ठेवलं आहे की ते घर सकाळच्या वेळेस चांगलं असतं, पण रात्रीच्या वेळेस पिणारे व्यक्ती तमाशा करतात. आणि तमाशा करून ते घर पूर्ण रात्रभर त्या अंधारामध्ये असतं, आणि त्यावेळेस सैतान कार्य करतं. आणि अशा परिवारांना मी म्हणत आहे की आज जेव्हा तुम्ही 2021 मध्ये प्रवेश करत आहात ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ख्रिस्ताला घेऊन प्रवेश करा आणि म्हणा, प्रभू आज माझ्या अंधकार घराला, माझ्या लेकरांच्या अंधकारात जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू तुझा प्रकाश तू टाक. जेव्हा तो प्रकाश टाकेल, जेव्हा तो एक्सपोज करेल, त्यावेळेस खूप काही गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि तुम्ही प्रभूमध्ये पुढे वाढाल. आणि मी हेच म्हणत आहे की आपल्या घराला प्रभूच्या हाती समर्पित करा आजच्या ह्या रात्री. कारण की अंधारात कुठली गोष्ट एक्सपोज होत नाही, पण जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश जेव्हा चमकेल,
त्यावेळेस तो सर्व गोष्टी तुम्हाला समोर आणेल, उघडीस आणेल आणि तो तुम्हाला प्रभूमध्ये, आत्म्यामध्ये तो पुढे घेऊन चालेल. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जागे व्हा. तुमच्या जी अवस्था आहे, निद्रस्त अवस्था जी आहे, मृत्यू अवस्था जी आहे, त्यातून तुम्ही उठा आणि ख्रिस्ताचा प्रकाश चमकण्यासाठी स्वतःला तुम्ही तयार करा. म्हणा, प्रभू माझ्याद्वारे हा प्रकाश माझ्या घरात चमकून दे. माझ्या प्रियांनो, आज जेव्हा थोड्या वेळात आम्ही नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत, ह्या नवीन वर्षामध्ये प्रवेश करत असताना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की मागील 12 महिने तुम्ही पहा, जे गेले, त्या 12 महिन्यामध्ये तुम्ही प्रभूमध्ये किती काय करू शकले असते, पण करू शकले नाही. कदाचित एक आळशीपणा असू शकतो. इच्छा तर आहे, आत्मा तर तयार आहे, पण शरीर दुर्बळ आहे. पण प्रभू म्हणत आहे की ठीक आहे, हे 12 महिने गेले तरी चालेल, मी तुझ्यासमोर पुढचे 12 महिने ठेवले आहे. ते तुझ्यासाठी आशीर्वादित तुला करायचे आहे. पण एवढंच आहे की आता ज्या अवस्थेत तुम्ही आहे ती प्रभूसमोर मेलेली दशा आहे. जागे व्हा, आपल्या स्वतःला जागा करा. प्रभूमध्ये जे झोपले आहेत त्यांना प्रभू म्हणत आहे की ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती चमकून द्या. 15वं वचन खूप सुंदर रीतीने म्हणत आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मागील दिवसात ज्या गोष्टी झाल्या ना, त्या झाल्या, पण ह्या नवीन वर्षामध्ये अगर तुम्हाला तो आशीर्वाद प्राप्त करायचा आहे ना, तो आशीर्वाद तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या द्वारेच प्राप्त करू शकतात. आणि म्हणून तो ख्रिस्ताचा प्रकाश चमकणं फार महत्त्वाचं आहे. वाचा पुढचं वचन, 15वं वचन काय आहे? म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. 2021 मध्ये अगर प्रवेश करायचा आहे ना, तर प्रभूला म्हणा, लॉर्ड, आय वॉन्ट विजडम, अंडरस्टँडिंग अँड नॉलेज फ्रॉम यू. एकच गोष्ट नका मागू, ज्ञान, पण 3 गोष्ट मागा जे सोलोमन राजाने मागितली होती. विजडम, अंडरस्टँडिंग अँड नॉलेज. ह्या 3 गोष्टी प्रभू तू मला दे की मी माझ्या घराला चालू, माझ्या आध्यात्मिक जीवनाला चालू आणि माझ्या लेकरांच्या जीवनातसुद्धा तू दे, जेणेकरून ते ह्या 3 गोष्टींच्याद्वारे कुठलीही मूर्खता, कुठलाही चूक, कुठलीही गोष्ट करू नये. ज्यावेळेस ह्या 3 गोष्टी आम्हाला प्राप्त होतात ना, जी प्रभूकडनं आहे, मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये हा प्रकाश चमकवतो. आणि खूप सुंदर रीतीने पुढे म्हणण्यात आलं आहे की का तो ह्या गोष्टी मागायच्या आहे. 2021 मध्ये अगर आम्ही मागितलं असेल, काय मागितलं असेल की प्रभू तू मला घर दे, मला चांगला जॉब दे, मला चांगली माझ्या जीवनामध्ये वर आणि वधू येऊन दे, प्रभू तू मला माझं भविष्य उज्ज्वल कर, माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे दे. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या गोष्टी मागायच्या नाही आहे. बायबलच्या वचनानुसार तुम्ही वचन मागा की तुम्हाला काय मागायचं, कारण की पुढचा वेळ जो येणार आहे तो किती कठीण येणार आहे, कसा येणार आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून 2021 मध्ये जेव्हा तुम्ही मागत असताना प्रभूकडे मागा की परमेश्वरा मला विजडम दे, मला अंडरस्टँडिंग दे, मला नॉलेज दे. वाचा 16वं वचन काय म्हणतं? वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. माझ्या प्रियांनो, आम्हा कोणालाच माहीत नव्हतं की 2020 हे वर्ष कसं होणार होतं. जेव्हा मार्च महिन्यामध्ये आणि मार्चच्या 24 आणि 25 तारखेला सर्व गोष्टी उघडीत आल्या आणि संपूर्ण भारत देश बंद झाला, त्यावेळेस आम्हाला माहीत पडलं की दिवस वाईट आले आहे, वाईट येणार आहे, परिस्थिती गंभीर आहे, कोरोना व्हायरस स्प्रेड होत आहे आणि मृत्यू आमच्या समोर आहे. आणि म्हणून प्रभूला म्हणा, परमेश्वरा आत्तापर्यंत 2020 मध्ये मी तुला विजडम, अंडरस्टँडिंग आणि नॉलेज मागितलं नाही, पण ह्या क्षणी मी मागत आहे 2021 मध्ये आम्ही ह्या 3 गोष्टींना घेऊन प्रवेश करू.
जेव्हा आम्ही या तिन्ही गोष्टींना घेऊन प्रवेश करू, मग वाईट किंवा कसेही दिवस येऊन दे, परमेश्वरा तुम्ही आम्हाला विजडम दिला आहे, तुम्ही आम्हाला अंडरस्टँडिंग दिली आहे, तुम्ही आम्हाला नॉलेज दिलं आहे, आणि त्या नॉलेजच्या द्वारे, या तिन्ही गोष्टींच्या द्वारे आमच्यावरती कधीच दिवस येणार नाही. युसूफ जो मिसर देशामध्ये होता, प्रभूने त्याला विजडम पण दिलं होतं, प्रभूने त्याला अंडरस्टँडिंग पण दिली होती, प्रभूने त्याला नॉलेज पण दिलं होतं. आणि वाईट दिवस जेव्हा आले, या वाईट दिवसामध्ये प्रभूने त्या मिसर देशामध्ये या युसूफचा उपयोग करून घेतला आणि अशा रीतीने उपयोग केला माझ्या प्रियांनो, की त्याच्याद्वारे मिसर देश तर आशीर्वादित झालं, पण संपूर्ण जग जिथे अकाल पडला होता ते सुद्धा आशीर्वादित झालं. आणि म्हणून 2021 जेव्हा तुम्ही प्रवेश करत आहात ना, प्रभूकडनं काय मागायचं आहे ना ते विचारपूर्वक मागा. मटेरियलिस्टिक मागू नका, घर, गाडी, बंगला नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही मागा. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी मागाल, मी तुम्हाला सांगतो तो प्रभू देईल, कारण की ती प्रभूच्या हृदयाची इच्छा आहे देण्याची. पुढचं वचन वाचा, 17वं वचन. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. येस, प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा काय आहे हे तुम्ही जाणा. मूर्खासारखे होऊ नका, मूर्खासारखं काही मागू नका. प्रभूला म्हणा, 2021 माझा परिवार जेव्हा आतमध्ये चालला आहे, आम्ही सगळे प्रवेश करत आहे, और फॅमिली नीड विजडम, अंडरस्टँडिंग अँड नॉलेज. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी आहे, मी तुम्हाला सांगतो प्रभूची इच्छा तुम्ही जाणाल, की प्रभूची इच्छा तुमच्यासाठी काय आहे, तुमच्या घरच्यांसाठी काय आहे, तुमच्या लोकांसाठी काय आहे, आणि तुम्ही कशा रीतीने आपलं फ्युचर तुम्ही घेऊन चालणार आहात. त्यानंतर माझ्या प्रियांनो, 2021 जेव्हा आम्ही प्रवेश करत आहे, फक्त हीच एक गोष्ट नाही आहे विजडम, अंडरस्टँडिंग अँड नॉलेज, पण अजून एक आहे, ते म्हणजे पैशाचा सदुपयोग. पैसा व्यर्थ घालू नका, पण त्याचा सदुपयोग तुम्ही करा. कारण की वेळ कसा आहे, आणि म्हणून ते 16व्या वचनामध्ये म्हणत आहे की वेळ कसा येणार आहे माहीत नाही, पैसे असेल किंवा नसेल. आम्ही पाहतो की 9 नोव्हेंबरला 3 वर्षापूर्वी एक गोष्ट घडली होती की नोटबंदी झाली होती. वेळ कसा येणार आहे आम्हाला माहीत नाही. पैशाचा सदुपयोग करा. 2020 आम्ही पैसे उडवत होतो, आम्ही विचार करत नव्हतो पैशांबद्दल, पण 2021 तुम्ही विचार करा. प्रभूला म्हणा, परमेश्वरा माझ्या पैशांवरती तुझा आशीर्वादाचा हात असून दे, की प्रभू मी खर्च नाही करू, पण तू माझ्याद्वारे खर्च कर. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या हातात देतात ना, प्रभू योग्य ठिकाणी तो पैसा जाण्यास मदत करतो, आणि तुमचा पैसा कुठेही व्यर्थ जात नाही. आणि म्हणून 2021 पैशाचा सुद्धा सदुपयोग तुम्ही करा. मागा प्रभूला विजडम, अंडरस्टँडिंग, नॉलेज अँड वेस्टेज ऑफ मनी शुड बी स्टॉप. आणि जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी करेल आणि प्रभूला विचारून हर एक गोष्ट करेल, तेव्हा तुम्ही जाणेल परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी काय आहे. पुढचं वाचा, द्राक्षरसाने मस्त होऊ 18, नका. 19, 20, 21 हे वचन वाचा. 2021 जेव्हा तुम्हाला प्रवेश करायचा आहे, तर तुम्हाला ह्या अभिवचनाला घेऊन, ह्या वचनांना घेऊन तुम्हाला 2021 प्रवेश करायचा आहे. कारण की तुम्ही आता जागे झाले आहात, वृद्ध अवस्थेमधून तुम्ही उठले आहात, ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती चमकला आहे, तारणाचा अनुभव तुम्हाला आला आहे. तुम्ही प्रभूकडनं विजडम, अंडरस्टँडिंग, नॉलेज अँड वेस्टेज ऑफ मनी तुम्ही त्याबद्दल तुम्ही हे केलं आहे, प्रभूला समर्पित झाले आहात. आता जेव्हा तुम्ही जगत चालत असताना प्रभूमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा 2021 हे वर्ष आम्हासाठी प्रभू मोठा आशीर्वाद देणार आहे. वाचा काय, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रेज गॉड. खूप ती सुंदर वचन आहे माझ्या प्रियांनो. 2021 तुम्ही दाख मधूच्या द्वारे तुम्ही आपल्या स्वतःला त्या व्यसनांमध्ये घालवू नका, त्यामध्ये तुम्ही आनंद घेऊ नका.
पण प्रभू म्हणत आहे की तुम्हाला खरंच प्रभूमध्ये वाढायचं आहे ना, तर प्रभूच्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोलवा. किती सुंदर आहे माझ्या प्रियांनो. पूर्ण फॅमिली जी प्रार्थना ह्यावेळेस बसली आहे, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही जेव्हा प्रार्थनेला हा सर्मन झाल्यानंतर बसेल ना, प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या घरातील हर एक व्यक्तींना, लहान मोठा सर्वांना पवित्र आत्मा तू दे. पवित्र आत्म्याने तू भर. पवित्र आत्माचा वर्षाव त्यांच्यावरती होऊन दे. पवित्र आत्माचं फळ त्यांना भेटून दे. पवित्र आत्माचे वरदान त्यांच्या जीवनात दिसून दे. त्यांच्या जीवनात उद्धाराचा दिवस येऊ. ते तुला पवित्र आत्माचा अनुभव त्यांना प्राप्त हो. ते पवित्र आत्माबरोबर वार्तालाप करणारे व्यक्ती असो. असं जीवन माझ्या परिवारातील हर एक सदस्यांचं तू कर. 2021 मध्ये ही प्रभूची इच्छा आहे की ह्या गोष्टींच्या द्वारे प्रभू तुम्हाला पाहू इच्छितो. ना की कुठली परिस्थिती समोर उभी राहो, कुठला मित्र तुमच्या समोर येऊ, तेव्हा तुम्ही त्या व्यसनांमध्ये आपला व्यर्थ वेळ घालू. आता फॅमिलीसाठी म्हणत आहे प्रभू, काय करायचं आहे? रोज घरगुती प्रार्थना होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं, जागे व्हा, उठा वृद्धावस्थेमधून. ह्यासाठी म्हटलं की डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला प्रभूला वेळच नाही आहे. आणि त्या वेळेमध्ये आम्ही आमचा जास्ती वेळ मित्रांमध्ये, कॉर्पोरेट फील्डमध्ये, आमचा वेळ इतर गोष्टींमध्ये, खेळण्यामध्ये, मोबाईलमध्ये घालवतो. आणि त्यामुळे आम्ही प्रभूला वेळ देत नाही. आणि न दिल्यामुळे घरामध्ये घरगुती प्रार्थना होत नाही. आणि जेव्हा ज्या घरात घरगुती प्रार्थना होत नाही, त्या घरामध्ये अंधकाराचं कार्य सैतान जास्ती करायचा प्रयत्न करतो. मदर टेरेसा म्हणते, द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. का नाही 2021 मध्ये आम्ही घरगुती प्रार्थनेमध्ये एकत्रित येऊ. डे टू डे ॲक्टिव्हिटीज आम्ही बंद करू, सर्व गोष्टी आम्ही बंद करू. पण आमचा प्रार्थनेचा वेळ आहे की जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर आम्ही सपरिवार आम्ही प्रार्थनेला बसणार आहोत. आणि कसे बसणार आहोत? वाचा 19वं वचन काय म्हणतं. 19वं वचन, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. पुढचं वाचा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. आणि 21वं वचन, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रेज गॉड. 2021 मध्ये प्रभू घराच्या द्वारे ही गोष्ट पाहू इच्छितो. काय? स्तोत्रे गात, आध्यात्मिक गाणे गात, सुंदरसे गीत बनवत तुम्ही प्रभूला धन्यवाद, दरवेळेस धन्यवाद देत एक दुसऱ्याच्या अधीन राहून तुम्ही 2021 मध्ये प्रवेश करा. ही प्रभूची इच्छा आहे की 2021 मध्ये तुम्ही अशा रीतीने आपलं जीवन जगावं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, कॅज्युअल फेथसारखे राहू नका. कारण की 2 विश्वासी मंडळीमध्ये सापडले जातात. एक आहे कॅज्युअल फेथ आणि दुसरं आहे पॅशनेट फेथवाले. कैजुअल फेथ वाले कसे माहिती है? चर्च में आना है, आएंगे, समय नहीं है उसमें, डालना है इसलिए डालेंगे, मग ते कितीही अमाऊंट का नसो, 50 रुपये 100 रुपये, मग पुढच्या रविवारी नाही आले तरी चालेल, मसीतो है, ख्रिश्चन आहे आम्ही, चालून जातं, नाही आले तर कोण बोलणार आहे आम्हाला. पण जे पॅशनेट असतात ना प्रभूमध्ये आणि जे आत्म्यामध्ये असतात ना, ते प्रभूला दररोज शोधतात, प्रभूला धन्यवाद देतात, प्रभूला ॲट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा ॲट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात ते व्यक्ती
प्रभूचा मोठा आशीर्वाद प्राप्त करतात. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, उठा, आपल्या झोपलेल्या अवस्थेमधून उठा, जागे व्हा. आणि ख्रिस्ताचा प्रकाश हा वेळ आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये चमकण्यासाठी. हा वेळ आहे आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये चमकण्याचा. हा वेळ आहे आपल्या परिवारावरती चमकण्याचा. माझ्या प्रियांनो, त्या मिसर देशाची जी रात्र होती, त्या रात्री ज्या ज्या घरांनी रक्त लावलं आपल्या दारावरती, ते घर प्रभूमध्ये वाचलं. ते घर प्रभूमध्ये आशीर्वादित झालं. का नाही? आज आम्ही येशूचं रक्त आपल्या घरावरती लावू आणि म्हणू, प्रभू, आमचा परिवार जेव्हा 2021मध्ये प्रवेश करत असताना, का नाही आमचा पूर्ण परिवार तुझ्यामध्ये वाचवलं जाऊ, तुझ्या सानिध्यात वाढू, तुझी सेवाकार्य करू, तुझ्यासाठी गीत लो, आम्ही एक दुसऱ्याच्या अधीन राहून तुझी सेवाकार्य पूर्ण करू. हीच प्रभूची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वर, उद्धारकर्ता, यावेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला गौरवितो की या सुंदरसं वचनासाठी माझ्या पवित्र परमेश्वरा, की सुंदरसं वचन तुम्ही आम्हाला दिलं माझ्या पवित्र परमेश्वरा, की या वचनाच्या द्वारे आम्ही हे अभिवचन घेऊन 2021मध्ये प्रवेश करत आहे की आम्ही आमच्या मृत अवस्थेमधून उठून जागे होऊन प्रभू आम्ही 2021मध्ये प्रवेश करावा. आम्ही विश्वास करतो की ह्या क्षणी तुम्ही या वचनाच्या द्वारे, या अभिवचनाच्या द्वारे आम्हाला सांगितलं आहे की तुझी इच्छा काय आहे. तुम्ही सांगितलं आहे की घरगुती प्रार्थना होणं किती महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगितलं आहे की गीतं गाऊन, स्तोत्रे गाऊन, वचनं वाचून, प्रार्थना करून, उपवास करून आणि तसंच एक दुसऱ्याच्या अधीन राहून आम्ही 2021मध्ये किती मोठा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. परमेश्वरा प्रभू, हर एक परिवार यावेळी जो आपल्या स्वतःला समर्पित करत आहे, प्रभू त्यांना तू आत्म्याने भर परमेश्वरा. आणि प्रभू 2021 हे वर्ष आत्म्यामध्ये चालण्यास त्यांना तू सहायता आणि मदत कर. धन्यवाद देतो माझ्या पवित्र परमेश्वरा सुंदरशा वेळेसाठी, या संधीसाठी. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. आमीन, आमीन. यावेळी सूचना आहे आणि सूचना अशा प्रकारे आहे की 1 तारखेची जी भक्ती म्हणजे उद्याची जी भक्ती आहे 8:30 ते 9:30 मेको सभाग या भागासाठी आहे. आणि 9:40 ते 10:40 हे जे आहे अदर एरिया, जे मेको सभागहून इतर भाग जे आहे त्या भागातील लोक येऊन आराधनेमध्ये नवीन वर्षाच्या भक्तीमध्ये बसू शकतात. आणि तसंच दुसरी सूचना हीच आहे की तुम्ही जेव्हा येईल तुम्हाला जो वेळ दिला आहे तो त्याच वेळेवर तुम्ही या. कारण की पहिला वेळ जो आहे त्या वेळेमध्ये अगर तुम्ही आले नाही तर दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या वेळेमध्ये गर्दी होऊन जाते आणि मग आम्हाला शासनाकडनं दंड द्यावा लागेल किंवा त्यांचे जे फाईन्स आहेत ते द्यावं लागेल. आणि म्हणून मी विनंती करतो की तुम्हाला जो वेळ दिला आहे त्या वेळेवर या. जागा भरपूर आहे, बाहेरसुद्धा जागा आहेत की 40 लोक बसू शकतात. चर्चमध्ये 60 लोक, माझ्या ह्या लेफ्ट हँड साईडला दरवाजाकडे 20 लोक बसू शकतात. तर असं करून आम्ही 1 तासात भक्ती संपवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही भक्तीमध्ये सहभाग घेऊ. तसंच त्यानंतर 1 तारखेनंतर जो 3 तारखेचा रविवार आहे प्रभुभोजन होणार आहे. आणि म्हणून सर्वजण वर्षाच्या पहिल्या रविवारी तुम्ही सर्वजण या. प्रभुभोजनाचा रविवार आहे. तयारीने या, आपल्या स्वतःला तयार करा. वचन आपल्याला प्राप्त झालं आहे. 2021मध्ये कसं चालावं प्रभूने ते वचनसुद्धा आम्हाला दिलं आहे. प्रायोरिटीज ठेवायचे आहे, विजन ठेवायचं आहे, गोलमध्ये राहायचं आहे आणि प्रभूमध्ये आम्हाला चालायचं आहे. आणि म्हणून मी विनंती करतो आपल्या सर्वांना की तयारीने या. आणि 1 तारखेच्या भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही येईल तर जे वडील वर्ग आहे, जे वडील वर्ग येऊ शकत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी प्रभुभोज घेऊन जा. पण जे येऊ शकतात त्यांना मी कृपा करून विनंती करतो की तुम्ही तुमचे गुडघे टेका आणि इथे वर्षाचा पहिला प्रभुभोज घ्या. प्रभू तो आशीर्वादित तुमच्या जीवनात करणार आहे. कारण की बायबल म्हणतं की मोशेने जेव्हा ही प्रभुभोजनाची विधी पाळली त्या विधीच्याद्वारे प्रभूने त्याला आशीर्वादित केलं. हिब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय. प्रभुभोजन आम्हाला आशीर्वादित करतो माझ्या प्रियांनो. तसंच
ज्यांना कॅलेंडर भेटले नसेल त्यांना विनंती करतो की तुम्ही जाताना 1 तारखेच्या भक्तीमध्ये कॅलेंडर्स घेऊन जा आणि तुम्ही एक्स्ट्रासुद्धा नेऊ शकता अगर ज्यांना गरज आहे. पण अगर तुम्हाला पर फॅमिली 1 कॅलेंडर आम्ही असं ठेवलं आहे. पण अगर तुम्हाला एक्स्ट्रा लागत आहे 1 किंवा 2 तुम्ही घेऊन जा. पण कृपया करून वेस्ट कोणी करू नका, मीच विनंती करत आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर आपण आशीर्वाद ग्रहण करूया आणि त्यानंतर मंगला प्रेमला हे गीत आपण गाणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो की आम्ही सर्वजण नवीन वर्षात प्रवेश केला आहे आणि प्रभू तुला जय जयकार करत तुला धन्यवाद दे, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करत आम्ही प्रभू प्रवेश केला आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या हातात हात धरून प्रभू आम्ही प्रवेश करत आहे जेणेकरून प्रभू पूर्ण वर्ष तू आम्हाबरोबर अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ होऊन चाल आणि प्रभू तू आमचं जीवन आशीर्वादित तू कर. प्रभू जे वचन तुम्ही आम्हाला दिलं आहे या अभिवचनामध्ये आम्ही आणि आमचं परिवार राहावं त्यासाठी तू सहायता मदत कर. प्रभू यानंतर या भक्तीनंतर जे बहीण भाऊ जे परिवार प्रभू आपल्या घरगुती प्रार्थनेमध्ये बसणार आहे त्या परिवारावरती प्रभू परमेश्वरा तुझी उपस्थिती असून दे परमेश्वर सदैव. आणि ह्या वर्षात प्रभू त्या परिवाराबरोबर तू चाल परमेश्वरा आणि प्रभू तुझी ज्योती जेव्हा त्यांच्यावरती चमकली आहे त्यांनी आपल्या स्वतःला समर्पित केलं आहे प्रभू तू त्यांना एक्सपोज त्यांच्या अंधारातील जीवनाला एक्सपोज करून तू त्यांच्या जीवनामध्ये मोठा आशीर्वाद देणार आहे परमेश्वरा आणि प्रभू त्यांच्या मुलांची मुलं तुझ्या सेवेमध्ये उभे राहणार आहे परमेश्वरा. धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. प्रभू उद्याची जी भक्ती होणार आहे 1 तारखेची ती सुद्धा तू आशीर्वादित तू कर परमेश्वरा. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरच आम्हाला दे आणि जसे आपल्या ऋणास ऋणे सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाट्यापासून सोडू, कारण की राज्य समर्थने गौरव ही स्वर्गात तुझीच आहे. आमेन आमेन आमेन. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्माची सहभागिता, विशेष करून मेथडिस्ट मराठी चर्चच्या वधूबरोबर जितकेही भक्तजन जे आम्हाला यूट्यूबच्या द्वारे या वॉचनेट सर्व्हिसमध्ये पाहत आहे त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये या नवीन वर्षात जेव्हा त्यांनी प्रवेश केला आहे या नवीन वर्षामध्ये जे अभिवचन प्रभूंनी त्यांना दिलं त्या अभिवचनाच्या द्वारे त्यांचं ख्रिस्ती जीवन जगत असताना त्यांच्या हर एक यात्रेमध्ये आणि तसंच जे भाऊ बहीण यावेळेस पाळकी वर्गांना मदत करत आहे या यूट्यूबच्या द्वारे प्रभू त्या सर्वांबरोबर त्यांच्या परिवाराबरोबर आजपासून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत प्रभूची शांती सदैव सदैव राहो. आमेन आमेन. स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा, आम्हाला विश्वंभरा, जाताना घरी दे मना, शांती आमुच्या दया घना, जिने सरो हे चिंतनी, देह झिजो आसेवनी, अर्पितो तुला दयानिधे, स्तोत्रे गायणे आनंदे, मंगला हे प्रेमला, स्तवने अर्पितो तुला. आमेन. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. प्रभू करो हे 2021 हे वर्ष आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. हा वेळ जो आहे माझ्या प्रियांनो की आम्ही घरगुती प्रार्थनेमध्ये बसूया आणि का नाही हा वेळ आपण प्रभूबरोबर घालू आणि प्रभूला धन्यवाद देत प्रभूला म्हणू की 2021 हे वर्ष आम्हा सर्वांसाठी तुम्ही आशीर्वादित केलं आहे. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. उद्या सकाळी आपण सर्वजण भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.